खडी ताईचं लग्न डांबराशी झालं, बेसळीच्या माऱ्यानं तिला तरुणपणीच वैधव्य प्राप्त झालं. हे शब्द आहेत शहापूरचे कवी गोपाळ वेखंडे ह्यांचे. कवी कधी कुणाला शिव्याशाप देत नाही, कधी कुणाशी मारामारी करत नाही, कधीच कवी कुणाशी झगडे तंटे करत नाही. परंतु सामान्यांच्या समस्या मांडताना तो शब्दाने सिस्टीमच्या पाठीवर शब्दाचे आसूड ओढतो. त्याच आशयाची ही कविता आहे. वेखंडे सरांची खड्ड्यांचा जन्म मी तुमच्यासाठी घेऊन आलोय खास. खडीताईचं लग्न डांबराशी झालं, भेसळीच्या माऱ्यानं तिला तरुणपणीच वैधव्य आलं. ह्या 4 ओळीमध्ये सिस्टीम आणि ठेकेदारांच्या पाठीवर त्याने शब्दाने आसूड ओढलेले आहेत. खडीताईचं लग्न डांबराशी झालं. खडी आणि डांबर मिक्स करून रस्ता बनवला जातो. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य अशी ह्या लोकशाहीची व्याख्या आहे. त्याच लोकांसाठी खडी आणि डांबर मिक्स करून रस्ता बनवला जातो. परंतु आजकालचे ठेकेदार डांबराच्या जागी जास्त कमिशनच्या अपेक्षेने तेल वापरायला लागले. तेल आणि पाऊस पडला की हा तेल खडीला सोडून निघून जातो आणि रस्ता पुन्हा खड्ड्यांचा फुटका तुटका होतो. हेच ह्या कवितेतून ते कवी सांगताहेत. खडीताईचे लग्न डांबराशी झालं, बेसळीच्या माऱ्यानं तिला तरुणपणीच वैधव्य आलं. रस्ता बनवला, पाऊस पडला, तेल निघून गेलं आणि खडी विधवा झाली. खडी विधवा झाली म्हणजे रस्ता पुन्हा होता तसा मेल्यासारखा झाला. पुढे कवी म्हणतात, बोडका झाला संसार आणि पोरका बिचारा रस्ता. बोडका झाला संसार आणि पोरका बिचारा रस्ता, पाहून दुःख त्या खडीताईचे, तो उरी खातो खस्ता. माणसालाच वाईट वाटत नाही, रस्त्यालाही इथं वाईट वाटलंय की ठेकेदाराने डांबराच्या ऐवजी तेल वापरलं आणि खडी राहिली, डांबर निघून गेलं, रस्ता पुन्हा फटका तुटका झाला. म्हणून ते म्हणतात बोडका झाला संसार. कुणाचा? खडी आणि डांबराचा संसार बोडका झाला. पोडका आणि रस्ता पोरका झाला. शेवटी खडी आणि डांबराचा आपत्तीच असतं ना रस्ता म्हणजे, तो पोरका झाला. पाहून दुःख त्या खडीताईचे, तो उरी खातो खस्ता. म्हणजे रस्त्याला दुःख झालंय, ठेकेदाराने तेल वापरलं ह्याचं, रस्ता पुन्हा उखडलं ह्याचं दुःख त्या रस्त्याला झालंय. कवी आणखी पुढे म्हणतात, खाचा पडल्या पोटात तशा जखमा चिघळल्या. खाचा पडल्या पोटात तशा जखमा चिघळल्या, रस्त्यावरल्या डोहात पाऊस धारा विरघळल्या. खडी जागेवर आहे, तेल किंवा ते डांबर निघून गेलंय आणि रस्त्याच्या सर्वांगावर जखमा झाले. जे खड्डे खुड्डे जे दिसतात ते जखमा आहेत रस्त्याच्या सर्वांगावर झालेल्या. जशा जखमा चिघळल्या, रस्त्यातल्या डोहात पाऊस धारा विरघळल्या. रस्त्यावर तडे पडले, चिरा पडल्या, खड्डे पडले आणि पडणारा जो वरून पाऊस आहे तो त्या खड्ड्या खुड्ड्यात साठून गेला. पाऊस धारा त्या खड्ड्यात, चिरात, तड्यात साठून गेल्या आणि रस्ता बिगर कामाचा राहिला, असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ होतो. ते आणखी पुढे म्हणतात, वाहनांवरचे मोटारस्वार खड्ड्यातच रस्ता चुकले. वाहनांवरचे मोटारस्वार खड्ड्यातच रस्ता चुकले, कुणी झाले जायबंदी, कुणी प्राणास मुकले. किती सामान्यांची समस्या आहे. वाहनांवरचे मोटारसायकल. आता रस्त्याचा उपयोग माणूस ये जा इकडे तिकडे येण्या जाण्यासाठी करतो. परंतु इथे काय झालंय की रस्त्यावर खड्डे साठलेत, खड्डे पाण्याने भरलेत आणि येणारा मोटारसायकल स्वार असो किंवा कुठल्या वाहनावरून वरचा वाहन चालक असो किंवा वाट सरू पायी जाणारा असो, तो खड्ड्यात पडला, पाय मोडलं, हात मोडलं, कंबरड मोडलं. काही जायबंदी झाले, पण काही प्राणास मुकले. मग खड्ड्यांमुळे काहींचा जीवही गेला, असं ह्या कडव्यातून स्पष्ट होतंय. कोणाला देणं घेणं आहे याचं? रस्ता तर बनलाय, पैसे तर घेऊन गेलाय, पण इथे मेलाय कोण की जिवंत आहे हे बघायला कोणी नाही. शेवटच्या कडव्यात मात्र कवींनी
सिस्टीम आणि ठेकेदारांच्या पाठीवर शब्दाने खूप खूप मोठे आसूड ओढलेले आहेत. ते कसे बघा. कंत्राटदाराला मात्र ह्याचे सोयीसूतक नसते. कंत्राटदाराला मात्र ह्याचे सोयीसूतक नाही. चालकांच्या वेदनांचा हृदयी काटा रुतत नाही. कंत्राटदाराला मात्र ह्याचे सोयीसूतक नाही. चालकांच्या वेदनांचा हृदयी काटा रुतत नाही. कंत्राटदाराला काय देणे घेणं आहे. त्यांना कमिशनशी मतलब आहे. अधिकाऱ्यांना कमिशनशी मतलब आहे, टक्केवारीशी. त्यांना कसलं देणं घेणं. कोण मरतो, कोण जगतो, कोणाचे हाडं मोडतात, कोणात जायबंदी होतो, त्यांना काही देणे घेणे नाही. रस्ता बनवायचा, पैसे घ्यायचे आणि निघून जायचं. ते नंतर उद्या काहीही हो, त्यांना काही देणे घेणं नाही. ही छानशी कविता गोपाळ वेखंडे यांनी त्यांच्या शब्दातून लोकांच्या समस्या ह्या कवितेतून मांडलेल्या आहेत. धन्यवाद.